मुंडे यांच्या विधान परिषदेच्या रिक्त जागेसाठी राष्ट्रवादीकडून संजय दौंड हे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। माजी मंत्री पंडितराव दौंड यांचे ते पुत्र आहेत। पंडितराव दौंड आणि शरद पवार यांचे अतिशय जुने संबंध आहेत। दोघांनी एकमेकांच्या बरोबर बराच काळ काम केले आणि संजय दौंड हे अनेक वर्ष बीड जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून काम पाहत होते। संजय दौंड काँग्रेसमध्ये आहेत, पण सागर कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। सागर, काय अधिक माहिती आहे याबद्दल? संजयराव दौंड यांना उमेदवारी देण्याचं राष्ट्रवादी काँग्रेसने निश्चित केलं आहे। आज दुपारी 1च्या आसपास विधान भवनमध्ये ते अर्ज दाखल करतील असं सांगितलं जातं। यावेळेस अजित पवार तसंच धनंजय मुंडे, जयंत पाटील असे राष्ट्रवादीचे नेते देखील उपस्थित राहतील। मुळात दौंड हे सध्या काँग्रेसमध्ये जरी असले तरी त्यांचे वडील आणि जे होते ते माजी मंत्री आहेत आणि त्यांचे आणि पवारांचे अत्यंत जवळचे ऋणानुबंध आहेत। धनंजय मुंडे यांच्या परळीच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दौंड कुटुंबियांनी मोठी मदत केली, त्याची परतफेड म्हणून कदाचित संजय दौंड यांना उमेदवारी दिली जाते असं सांगितलं जातं। पण त्याच वेळी राष्ट्रवादी काँग्रेसने परत एकदा विधान परिषदेची जी ही जागा आहे, मुळात याला विधान सभेचे सदस्य मतदान करणार आहेत, त्यामुळे राज्यात ती इतर ठिकाणी कुठेही दिली जाऊ शकत होती, पण बीडमध्येच देत राष्ट्रवादी काँग्रेसने स्वतःचे तिथले स्थानिक दावेदार अधिक प्रबळ करण्याचा प्रयत्न देखील केल्याचं सांगितलं जातंय। सागर, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल।